नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा व्हिडिओसुद्धा रांगोळीचाच व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा अगदी नेहमीप्रमाणेच तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि वाचताना अतिशय आनंद झाला होता. तर मधल्या वेळेमध्ये की नाही मला रेग्युलर रांगोळ्या शेअर करता आल्या नाहीत तुमच्याबरोबर. तरीही मला अगदी रेग्युलर कमेंट्स येत होत्या. त्याच्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि आजची रांगोळी जी आहे ती सुद्धा अतिशय सोपी आहे अगदी नेहमीप्रमाणेच. आणि ही जी रांगोळी आहे की नाही, अर्धी रांगोळी मी काढली आणि अर्धी मुलीने काढलेली आहे. तर त्याचं कारण असं की त्यांनाही सुट्ट्या संपल्या नाहीत आणि त्यांना मध्ये-मध्ये लुडबुड करायचीच असते. तर मग अर्धी रांगोळी जी आहे ती तिने काढलेली होती. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे हात रांगोळी काढताना दिसत असतील. आणि ही जी रांगोळी आहे ना, आम्ही रेघा काढते. तर व्हिडिओमध्ये कसं असतं, खूप फास्ट करून दाखवावं लागतं, नाही तर मग व्हिडिओ बोरिंग होईल म्हणून. तर तुम्हाला वाटत असेल की किती सोप्या पद्धतीने ह्यांनी त्या रेघा वगैरे काढल्या, तर असं नाही आहे. प्रत्येक रांगोळीमध्ये मी छोटं-छोटं मार्किंग करून घेते आणि मग मार्किंग करून झालं ना, की ते सोपं पडतं काढायला. आणि एकदा मार्किंग केलं आणि तशा पद्धतीने काढलं, तर मग रांगोळी चुकतसुद्धा नाही आणि चुकली नाही मग पुसायचा प्रश्न येत नाही पुन्हा-पुन्हा. नाहीतर मग एवढं सगळं आपण अ, आपल्याला न येत असतानासुद्धा परिकाष्ठा करून करतो आणि नंतर मग ते चुकल्यावरती पुसायला लागतं. तर ते नको म्हणून मी मार्किंग करून घेते. आणि अशी होती आजची रांगोळी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.